नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी भाविन पटेल, तुमचा इंग्रजी भाषा शिक्षक. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर तुम्ही इंग्रजी व्याकरण, इंग्लिश स्पीकिंग कोर्स, ज्युनियर कॉलेज पातळीवरील इंग्रजी धडे, कविता आणि विविध लेखन कौशल्यांचा अभ्यास करू शकता. आज जे कोणी हे चॅनल पहिल्यांदा पाहत आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून त्यांना पुढे येणारे व्हिडिओ अपडेट्स मिळत जातील. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत ते इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील लेखन कौशल्य आहे. ड्राफ्टिंग ए व्हर्च्युअल मेसेज म्हणजे आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने जे संक्षिप्त किंवा छोटे संदेश तयार करून पाठवतो ते संदेश, ज्याला आभासी संदेश असं म्हटलं जातं. Hello students, in this video we are going to study our 12th standard syllabus writing skill, drafting a virtual message, the short messages that we send through mobiles using the modern day technology. जाणून घेऊया संवादाबद्दल आणि त्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते. कम्युनिकेशन इज an integral part of human nature. संवाद साधणे हे मानवी स्वभावाचे अविभाज्य अंग आहे. एक्सचेंज ऑफ आयडियाज, थॉट्स अँड इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर इज कम्युनिकेशन. संवाद म्हणजे संकल्पना, विचार आणि माहिती यांचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारे आदान प्रदान होय. ॲज द मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल ऑन द प्लॅनेट, ह्युमन्स हॅव डिराइव्ड डिफरंट कम्युनिकेशन प्रोसेसेस to express themselves and understand each other. या पृथ्वी तलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी असल्यामुळे माणसांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी संदेशवहनाच्या विविध प्रक्रिया शोधून काढलेल्या आहेत. Before the advent of oral communication, non-verbal methods were used, such as gestures, facial expressions, and movements. मौखिक म्हणजे तोंडी बोलून संवाद साधण्याच्या प्रक्रियेच्या शोधापूर्वी हालचाली, हावभाव व खाणाखुणा अशा प्रकारच्या अशाब्दिक प्रक्रियांचा उपयोग करून संवाद साधला जात असे. ऑन ब्रॉडर टर्म्स, कम्युनिकेशन कॅन बी इन व्हेरियस फॉर्म्स सच ॲज ओरल, रिटन, व्हर्च्युअल. विस्तृत स्वरूपात विचार करता संभाषण किंवा संदेशवहन हे मुख्यत्वे 3 स्वरूपात किंवा 3 प्रकारात विभागता येते. एक मौखिक, दुसरं लेखी आणि तिसरं म्हणजे आभासी संवाद. ए मेसेज इज ॲन इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. संदेश हे संवादाचे अनौपचारिक माध्यम आहे. द रिसिव्हर ऑफ द मेसेज हॅज टू गो थ्रू द गिव्हन मेसेज and pick out the most vital bits of information. ज्याला संदेश मिळतो त्या रिसिव्हर किंवा ग्राहकाला दिलेल्या संदेशाच्या माहितीला समजून घ्यावे लागते, त्यातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. Then he or she should be able to reproduce that information in order to convey it to the person for whom it is intended. त्यानंतर तो किंवा ती त्या माहितीला ज्या व्यक्तीसाठी तो संदेश आहे त्या व्यक्तीपर्यंत ती माहिती पोचवत असते. इन जनरल देर आर 4 टाइप्स ऑफ मेसेजेस. फर्स्ट, पॉझिटिव्ह मेसेज कन्वे गुड फीलिंग्स, थॉट थ्रू थँक्स, ॲप्रिसिएशन, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, सिम्पथी, एक्सटेंडेड हेल्प, सोलॅस. सर्वसाधारणपणे या संदेशांचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे सकारात्मक संदेश. त्यामध्ये आभार, कौतुक, एखाद्या व्यक्तीबाबत रस असण्याचे वक्तव्य, सहानुभूती, मदत, समाधान इत्यादी व्यक्त करणारे हे संदेश असतात. दुसरा आहे निगेटिव्ह मेसेजेस. कन्वे डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रुव्हल, डिससॅटिस्फॅक्शन, मेसेजेस ऑफ डिसअप्रुव्हल, डिसॲग्रीमेंट, डिनायल, रिफ्युजल, कॅन्सलेशन एट्सेट्रा. नकारात्मक संदेश
यामध्ये निराशा, नकार, असमाधान, असहमती, नापसंती किंवा एखादी गोष्ट रद्द करण्याचे संदेश यामध्ये असतात. तिसरा प्रकार आहे नॅचरल मेसेज. यामध्ये नो फीलिंग्स, नो इमोशन्स, नो सेंटिमेंट्स, ड्राय मेसेजेस, मेसेजेस शोइंग neither joy nor sorrow, messages that do not draw any conclusion. तिसरा प्रकार आहे तो तटस्थ संदेशांचा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भावना, भाव किंवा जाणीवा व्यक्त न करणारे, कोरडे, रुक्ष असे आनंद किंवा दुःख व्यक्त न करणारे, ज्यातून कोणतीही भावनिक आकलन करता येत नाही असे संदेश असतात. चौथा प्रकार आहे तो पर्स्युएसिव्ह मेसेजेसचा. यामध्ये ॲक्ट दॅट कम्युनिकेट्स पर्स्युएसिव्हली, ॲग्रीमेंट ऑन द रायटर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, यूज ऑफ कन्व्हिन्सिंग लँग्वेज ऑर वर्ड्स असे असते. चौथा प्रकार म्हणजे प्रेरक संदेश, उद्युक्त करणारे संदेश. यामध्ये कृती करायला भाग पाडणारे, सहमती दर्शवण्यास भाग पाडणारे, समजावणीच्या पद्धतीने केलेला शब्दांचा किंवा भाषेचा वापर असलेले हे संदेश असतात. संदेशाचे काही मुख्य प्रकार आता आपण पाहूया. फर्स्ट, डिरेक्शनल मेसेजेस. व्हॉट यू शुड डू. समटाइम्स मेसेजेस आर डिरेक्शनल. दे गिव्ह अस अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑन द बेस्ट वे टू अचीव्ह अ सर्टन गोल. काही संदेश हे दिशानिर्देशनात्मक असतात. आपली विशिष्ट ध्येय गाठण्याकरता हे संदेश उत्तम मार्ग निवडण्यासंबंधी दृष्टिकोन देत असतात. दुसरा प्रकार आहे मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी. अनदर काइंड ऑफ मेसेज इज द काइंड ऑफ मेसेज दॅट सेज समथिंग एल्स इज पॉसिबल. संभाव्यते संबंधीचे संदेश हे दुसऱ्या प्रकारचे असे संदेश असतात जे आपल्याला इतर काहीतरी संभाव्यता, शक्यता असू शकते असं सूचित करत असतात. थर्ड टाईप इज मेसेजेस ऑफ रियालिटी. तिसरा प्रकार आहे तो वास्तविकतेचे संदेशांचा. समटाइम्स द मेसेज इज अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. They are clarifying messages, mini maps that help direct people from confusion to clarity. Sometimes we suffer because we don't really see the world for how it is, and someone who can tell it like it is and reset our expectations about the possibilities and limitations of certain approaches will always engender trust. हे संदेश हे गोष्टी नेमक्या कशा आहेत हे सांगणारे असतात. ते स्पष्टीकरण करणारे संदेश असतात. ते जणू असे छोटे नकाशेच असतात जे लोकांना गोंधळाच्या अवस्थेतून बाहेर काढतात. कधीकधी आपल्याला त्रास होतो कारण आपण जग नेमकं जसं आहे तसं पाहत नसतो आणि कुणीतरी ते जसं आहे तसं आपल्याला दाखवत असतं आणि आपल्याला एखाद्या दृष्टिकोनाबद्दल असलेल्या शक्यता आणि मर्यादा यांची पुनर्रचना करायला लावतात. त्याने विश्वास दृढ होतो. मेसेज ऑफ नेसेसिटी. वी नीड टू. अनदर काइंड ऑफ मेसेज इज मोर ऑफ अ कॉल टू आर्म्स फॉर पीपल. It is not just a message of what is possible or what is real, but what is required of us to get what we want. आवश्यकतेचा संदेश. काही संदेश हे कृतीवर भर देणारे असतात. काय शक्य आहे किंवा काय वास्तव आहे यापेक्षा तुम्हाला हवं ते प्राप्त करण्यासाठी काय गरजेचं आहे ते सांगणारे संदेश असतात. पाचवा प्रकार आहे न्यू आयडिया मेसेज. Some messages are based on ideas that people may never have considered before. Messages with novel ideas, opinions, suggestions, views, etc. are sent with much excitement or enthusiasm. पाचवा प्रकार आहे नवसंकल्पनेचा संदेश. कधीकधी विचारात न घेतलेल्या संकल्पनांवर आधारित काही संदेश असतात. हे संदेश नवीन संकल्पना, मते आणि सूचना या संबंधित असू शकतात. ते मोठ्या उत्सुकतेने पाठवले जातात. रिफ्रेमिंग मेसेज हा सहावा प्रकार आहे. सम मेसेजेस आर अबाउट टेकिंग ॲस्पेक्ट्स ऑफ अवर लाईफ दॅट वी माइट हॅव फ्रेम्ड ॲज वीकनेसेस
or bad and framing them as strengths and assets, or something we thought was bad is actually good, or something we always thought was good is bad, something we thought was ugly is actually beautiful. पुनर्लेखनाचा संदेश. काही संदेश हे आपल्या आयुष्यातील काही घटकांना आपण नकारात्मक किंवा वाईट मानून चालत असतो, त्यांना सकारात्मक किंवा बलस्थानं मानून कमकुवत बाजू सांगणारे हे संदेश असतात. काहीतरी असं असतं जे आपण वाईट मानून चालतो ते खरं तर चांगलं किंवा या उलटही असतं. काही अत्यंत कुरूप मानतो ते खरं तर सुंदर असतं हे सुचवणारे संदेश असतात. नाव लेट अस सी हाऊ टू राईट अ व्हर्च्युअल मेसेज. आता आपण आभासी संदेश कसा लिहायचा ते पाहूया. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने मग ते माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतले विद्यार्थी असोत किंवा घरकाम करणाऱ्या महिला असोत, संदेश लिहिणे ही आता खूप दुरापास्त गोष्ट झाली आहे. पण काही वर्षापूर्वी ही परिस्थिती होती. मोबाईलच्या अतिवापराने अत्यंत उपयुक्त असलेल्या या साधनाच्या वापरात गैरसोय निर्माण झालेली आपल्याला दिसते. ती इतकी की काही ठिकाणी तर त्यांच्या वापरावर चक्क बंदी आणली जाते. जसे शाळा, ऑफिसेस, इस्पितळे, हॉस्पिटल्स आणि इतर अन्य अशा अनेक ठिकाणी जिथे त्यांना तो फोन वापरणाऱ्याच्या सोयीचे साधन कमी तर व्यत्यय आणणारे साधन जास्त मानले जाते. तरीही घरातील लोक, कुटुंबातील सदस्य, वर्गातील मित्रमैत्रिणी, सहकर्मचारी, वरिष्ठ, कामगार इत्यादी मंडळींना इतरांना अनेक संदेश लिहावे लागतात, पाठवावे लागतात. त्यामुळे संक्षिप्त आणि स्पष्ट संदेश लिहिणं हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे, ज्यात आपण पारंगत व्हायला हवं. आपल्याला जो संदेश लिहायचा असतो त्याचा मसुदा हा टेलिफोनवरील दोन व्यक्तींच्या संभाषणातून येत असतो. त्या संभाषणात जो संवाद होतो त्यातील संदेश हा तिसऱ्या कोणाला तरी द्यायचा असतो किंवा कधीकधी एक ठराविक आवश्यक सूचना या संदेशातून पाठवायच्या असतात. या प्रकारचे संदेश हे कागदाच्या एका छोट्या तुकड्यावर, ज्यांना मेमो स्लिप्स देखील म्हणतात, त्यावर लिहिले जातात. त्या संदेशाचा आराखडा हा खालीलप्रमाणे असतो. त्यात सगळ्यात पहिले दिनांक, मग वेळ, ज्याला तो संदेश पाठवायचा आहे किंवा द्यायचा आहे त्या व्यक्तीचे नाव, मग त्याखाली जो संदेश द्यायचा आहे तो संक्षिप्तपणे लिहावा आणि शेवटी ज्याने तो संदेश लिहिला त्याचे नाव. अशा प्रकारे तो संदेश लिहिला जातो. संदेश लिहिताना लक्षात ठेवण्याचे काही मुद्दे. ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी रिटन. फक्त महत्त्वाची माहिती लिहिली जावी. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. नवीन माहिती त्यात मिसळू नये. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस शुड बी यूज्ड. जी वाक्य लिहायची ती व्याकरणदृष्ट्या बरोबर असावीत. इनडायरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज्ड. अप्रत्यक्ष कथन किंवा इनडायरेक्ट स्पीचचा वापर करावा. द मेसेज शुड बी रिटन इन सिम्पल लँग्वेज अँड विदाउट एनी ॲब्रिव्हिएशन्स. कोणत्याही संक्षेपांचा वापर न करता सोप्या भाषेत संदेश लिहावा. चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. संदेश पाठवण्यापूर्वी तो तपासून घ्यावा. बी फ्रेंडली अँड पोलाइट. मैत्रीपूर्ण आणि नम्रतापूर्ण असा भाव त्या संदेशात असावा. अवॉइड पन, ambiguity, witticism, in short, words that would create confusion or a chaotic situation. म्हणजे श्लेषात्मक म्हणजे दोन अर्थी, संदिग्धता असलेले किंवा शब्दचातुर्य असलेले लेखन टाळावे. म्हणजे थोडक्यात त्या संदेशाने गोंधळ निर्माण होऊ नये अशी भाषा असावी. नाव लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ व्हर्च्युअल मेसेजेस. आभासी संदेश लेखनाचं आपण आता काही उदाहरणं पाहूया. यू रिसीव अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस when she is not at home. You have the following conversation with the speaker.
समजा तुमच्या आईसाठी तिच्या ऑफिसमधून एक फोन कॉल आला आहे जेव्हा ती घरात उपलब्ध नाही आहे. तुमचं खाली दिलेलं बोलणं हे ज्यांनी टेलिफोन केला होता त्यांच्याशी झालेलं आहे. बट यू हॅव टू गो फॉर युअर ट्युशन क्लास, सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर. आता तुम्हाला तो निरोप आईला सांगायचा आहे, पण तुम्हाला शिकवणीला जायचं आहे, म्हणून तुम्ही एक छोटा संदेश आईसाठी लिहून ठेवता. राईट अ मेसेज विदिन 50 words using the information given below. Do not add any new information. तो संदेश 50 शब्दात लिहा. त्यासाठी खालील संवादाचा आधार घ्या, त्यात नव्या माहितीची भर घालू नका. खाली दिलेला टेलिफोनचा संवाद असा आहे. अंबुज म्हणतो, हॅलो. मिस्टर रस्तोगी हे दुसऱ्या बाजूने बोलतात, हॅलो, मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज. आय ॲम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. अंबुज, मॉम इज नॉट ॲट होम राईट नाव. मिस्टर रस्तोगी, in that case, can you give her a message? It is urgent. Please tell her that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. Ask her to mail as soon as possible for the details. Please don't forget to inform her. Ambuj, don't worry. I will tell her as soon as she returns. 14 February, 3:30 PM. अंबुज फोन उचलतो, म्हणतो हॅलो. मिस्टर रस्तोगी म्हणतात, हॅलो, मी मिसेस दीक्षितांशी बोलू शकेन काय? मी नरेश रस्तोगी त्यांच्या ऑफिसमधून बोलतोय. अंबुज म्हणतो, आई आत्ता घरात नाही आहे. रस्तोगी म्हणतात, मग तुम्ही निरोप देऊ शकाल काय? हे खूप तातडीचं आहे. कृपया त्यांना सांगा की उद्याची बैठक रद्द करण्यात आलेली आहे, तिची वेळ बदलण्यात आलेली आहे. त्या घरी आल्या की त्यांना त्यांचा मेल बॉक्स चेक करायला सांगा. कृपया त्यांना हे सांगायला विसरू नका. अंबुज म्हणतो, काळजी करू नका, ती जशी येईल तशी मी तिला हा निरोप देईन. 14 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता. मग अंबुज आपल्या आईसाठी खालील संदेश लिहून ठेवतो. मित्रमैत्रिणींनो, अंबुज जो संदेश लिहिणार आहे तेच आपलं परीक्षेतलं दिलेल्या प्रश्नाला असलेलं उत्तर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अंबुज काय लिहून ठेवतोय. Mom, Mr. Rastogi from the office called up to say that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. He wants you to check your mail as soon as possible for the details. He said it was urgent. Ambuj. फोनवर झालेल्या संवादातून अंबुज आपल्या आईसाठी हा मेसेज तयार करतो. मॉम, ऑफिसमधून मिस्टर रस्तोगींचा फोन आला होता. त्यात ते म्हणाले की उद्याची बैठक ही पुनर्नियोजित करण्यात आली आहे. त्याबाबतचा अधिक माहितीसाठी तू लवकरात लवकर तुझा मेल बॉक्स पहा. ते म्हणाले की हे अर्जंट आहे. अंबुज. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. त्याचा संवाद हा खालीलप्रमाणे आहे. राकेश, हॅलो, मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार. मिसेस सरकार, he has gone to the hospital to attend the OPD. May I know who is speaking? Rakesh, yes, I am Rakesh Sood. My wife has been having a severe headache since yesterday. Since this morning, she has also developed a high temperature. I would be very grateful if the doctor could come over to our place to examine her. Mrs. Sarkar, of course, please let me note down your address. Rakesh, it is B49 New Colony. Mrs. Sarkar, I will give him your message as soon as he returns. Rakesh, thank you. Now Mrs. Sarkar had to leave for the school where she teaches. Mrs. Sarkar यांना त्या जिथं शिकवतात त्या शाळेत जायचं होतं. So she wrote a message for her husband. म्हणून त्या त्यांच्या मिस्टरांसाठी संदेश लिहून ठेवतात. ड्राफ्ट द मेसेज इन नॉट मोर दॅन 50 words. मित्रांनो, हाच संदेश आता आपल्याला
लिहायचा आहे तो 50 शब्दांपेक्षा अधिक नसावा. तर बघूया हा संदेश कसा लिहिला जातो ते. सगळ्यात पहिले आपण लिहायचं आहे मेसेज, मग दिनांक 4 फेब 2021, त्यानंतर ज्याला तो मेसेज द्यायचा आहे तो सुमित. त्यात तो संदेश काय लिहिलेला आहे, सम राकेश सूद कॉल्ड इन द मॉर्निंग सेइंग दॅट हिज वाईफ वॉज नॉट फीलिंग वेल. शी हॅड हेडेक yesterday and today she has been having a high temperature since morning. He wanted you to visit their place to attend her at B49 New Colony. सुमित्रा. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे परीक्षेत आपल्याला एक संवाद दिला जाईल किंवा एक छोटीशी माहिती दिली जाईल आणि त्यातून आपल्याला असा छोटा संदेश तयार करावा लागेल. याची आणखी काही उदाहरणं आपण ब्रेनस्टॉर्मिंगच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. तोवर धन्यवाद.